नमस्कार. आज आपण शासकीय कर्मचारी अधिकारी वर्गांना मिळणारी वैद्यकीय प्रतिपूर्तीविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग बघू रामराव आणि त्यांची वैद्यकीय फाईल. ही कथा. रामराव, एक अनुभवी शासकीय कर्मचारी. लिपिक. 2. अमोल, नुकताच शासकीय सेवेत रुजू झालेला एक तरुण अधिकारी. रामराव काका, माझे बाबा काल अचानक आजारी पडले. त्यांना घराजवळच्या एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. खर्च खूप होणार आहे. आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांना याचा परतावा मिळतो का हो? अमोल, काळजी नको करू. शासन आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी महाराष्ट्र नागरी सेवा वैद्यकीय मदत नियम 1961 नुसार वैद्यकीय प्रतिपूर्ती देते. पण याची प्रक्रिया आणि कागदपत्रे नीट समजून घे. हो काका, नक्की काय करावे लागेल? सर्वात आधी दवाखान्यातून डिस्चार्ज मिळेपर्यंत ही 4 प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे तयार करून घे. अत्यावश्यकता प्रमाणपत्र, एसेन्शियालिटी सर्टिफिकेट, अपेंडिक्स आय, हे सर्वात महत्त्वाचे आहे. यात डॉक्टर लिहून देतात की हा उपचार जीव वाचवण्यासाठी अत्यंत गरजेचा होता. यावर रुग्णालयाचा गोल शिक्का आणि डॉक्टरांची स्वाक्षरी हवी. तातडीचे प्रमाणपत्र, एमर्जन्सी सर्टिफिकेट. पण काका, हे खासगी रुग्णालय आहे. मग त्यासाठीच हे प्रमाणपत्र. जर तुम्ही पूर्वपरवानगी न घेता खासगीत गेलात तर एमर्जन्सी होती हे डॉक्टरांना प्रमाणित करावे लागेल. तरच बिल मंजूर होते. विहित नमुन्यातील अर्ज, अपेंडिक्स बी, हा आपला मुख्य अर्ज आहे, ज्यात रुग्णाची माहिती आणि खर्चाचा तपशील असतो. औषधांच्या बिलांवर डॉक्टरांची साक्षांकन, व्हेरिफिकेशन. अमोल, औषधांच्या प्रत्येक मूळ बिलाच्या मागे डॉक्टरांची सही आणि व्हेरिफाईड असा शिक्का हवा. औषध दुकानाच्या कॅश मेमोवर औषधाचे नाव स्पष्ट हवे. बरं काका, मग फाईल कुठे जमा करायची? आता नीट ऐक. ही प्रक्रिया 5 टप्प्यांत चळते. टप्पा 1, कार्यालयात सादरीकरण. डिस्चार्ज मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत तुला तुझ्या कार्यालयात सर्व कागदपत्रे 2 प्रतीत इन ड्युप्लिकेट जमा करावी लागतील. टप्पा 2, पडताळणी. तुमच्या कार्यालयातील अधीक्षक बिलाची प्राथमिक तपासणी करतील. आई-वडील तुझ्यावर अवलंबून असल्याचे प्रमाणपत्र तिथे जोडावे लागेल. टप्पा 3, पूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक मंजुरी द्यायचे, पण सद्यस्थितीत ते जिल्ह्याच्या डीन, जीएमसी किंवा हॉस्पिटलकडे पाठवले जाते. ते शासनमान्य दरानुसार CSMA रेट्सप्रमाणे बिलात कपात किंवा मंजुरी देऊन, तसेच 5 गंभीर आणि 27 किरकोळ आजारामध्ये नमूद आजारचा समावेश होतो की नाही त्याची तपासणी करतात, प्रतिस्वाक्षरी करतात. टप्पा 4, प्रशासकीय मंजुरी, सँक्शन ऑर्डर. डीनने हिरवा कंदील दिला की तुझे कार्यालय प्रमुख खर्चाचा आदेश काढतात. नियंत्रक अधिकारी याची मंजुरी घ्यावी लागते. टप्पा 5, आपले कार्यालय बिल पोर्टलमध्ये देयक तयार करते. नंतर ते देयक कोषागार, ट्रेजरी कार्यालयात सादर केले जाते. शेवटी हे रक्कम थेट तुझ्या बँक खात्यात जमा होते. काका, मग मला पूर्ण खर्च परत मिळेल का? अमोल, हे लक्षात घे. शासन फक्त मान्य दर CSMA रेट्सप्रमाणेच पैसे देते. जर खासगी रुग्णालयाने जास्त पैसे लावले असतील तर तो फरक तुला स्वतःला भरावा लागेल. पण जर बाबांना विशेष खोली हवी असेल तर ती तुझ्या ग्रेड पेनुसार मिळते का हे आधी तपासून घे. धन्यवाद कामराव काका. आता मला प्रक्रिया नीट समजली. मी लगेच डॉक्टरांकडून ती प्रमाणपत्रे तयार करून घेतो. अमोल, सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करूनच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक सादर कर, नाहीतर तुझे देयक वारंवार त्रुटीमध्ये येईल आणि तुला भरपाई मिळण्यास खूप उशीर होईल. या व्हिडिओमध्ये तुला संबंधित सर्व कागदपत्रे मिळतील. जर काही अडचण असेल तर मला विचार. आणि हो, इतरांना सुद्धा काही अडचण असल्यास त्यांनी कमेंट करावी. अडचणीचे नक्कीच निराकरण केले जाईल.